नमस्कार. आज 1 एप्रिल 2026. तर मी ऐकलेली एक विनोदी गमतीदार गोष्ट मला आठवली. मी ऐकलेली म्हणजे अनेक किस्से आपण ऐकतो आणि म्हणलं आजच सांगावी, कारण 1 एप्रिल आहे. काही लोक कसं दुसऱ्याला फूल करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच फसतात. म्हणून आज ही कथा मी सांगतो आपल्याला, मी ऐकलेली. तर आता पुण्यासारखं शहर पुणे, तिथं आता अनेक कंपन्या, ऑफिसेस वगैरे सगळंच सरकारी, निमसरकारी, खाजगी. तर तिथल्या एका कुठल्या तरी मोठ्या खाजगी कंपनीमध्ये बराचसा स्टाफ होता. तर सगळेजण तिथं आपल्या आपल्या कामात दुपारी 2:30 ते 3 इंटरव्हेल, लंच टाईम. तर तिथं सगळेजण ते आपले आपले ग्रुप सर्वांचा काही ठराविक 6-7 लोक एक 2:30 वाजले की एका त्या लंच रूममध्ये जायचे आणि अर्धा तास जेवण करून पुन्हा परत यायचे आपल्या आपल्या कामाला. तर गंमत अशी की तिथं त्यांचा एक म्हणजे अधिकारी होता. तो अधिकारी स्वभावानं अतिशय झोड, फुकटछाप, ज्याला फुकट्या म्हणतात. म्हणजे फुकटपणाचा कळस, लाचार स्वभाव आपला. दुसऱ्याला कसं लुबाडायचं. तर ह्यानं पाहिलं की दररोज 6-7 जण त्या लंच रूममध्ये जाऊन जेवण करतात, अर्ध्या घंट्याने येतात. तर काही दिवसानं ह्यानं काय केलं, 2:30ला इंटरव्ह्यू असते, 2:30 ते 3, तर हा 2:15लाच तिथं जायचा त्या लंच रूममध्ये. इकडं तिकडं पण कोणाचं लक्ष नाही. 2:15 वाजता तिथं जायचा, सगळ्यांचे डबे पाहायचा. ह्याच्या डब्यातलं धपाटं, त्याच्यातली एक पोळी, ह्याची भाजी, त्याचं भरीत, त्याचं लोणचं, चटणी, असं काय काय कोणी कोणी केलं असेल सगळ्यांचं थोडं थोडं घ्यायचं आणि मस्तपैकी तावा मारायचा. त्याची डिश एक त्यानं वर ठेवलेली होती. खाणं झालं की ती डिश पुन्हा वर ठेवायची आणि तो यायचा बाहेर. असं काही दिवस त्यानं केलं. पण पुन्हा पुन्हा झालं काय की आता गप्पा गोष्टींच्या ओघामध्ये सुरुवातीला ह्या स्टाफचे काही 6-7 जण होते, त्यांच्या लक्षात की आलं नाही. पण पुन्हा पुन्हा त्यांनी विचार केला, अरेच्छा, मी काल 4 थालपीठ आणले होते, 3च दिसेलेत, एक कुठे गेलं कडे. दुसरा म्हणायचा, मी 3 पोळ्या आणल्या होत्या, 2च दिसेलेत, एक कुणी खाल्ली हो. मग ह्यानं म्हणायचं माझी भाजी गेली, त्यानं चटणी गेली. ह्यानं म्हणायचं मी लोणचं आणलं होतं, भरीत आणलं होतं, त्यानं अजून कोणी काही काही असं आणलेलं असायचं वेगवेगळं. कमी कमी कसं व्हायलं. तर त्यांना थोडी उत्सुकता लागली. टेन्शन आलं नाही काही, कारण ती काही पैशाची चोरी थोडीच आहे. पण ह्याला म्हणले कोणतरी आगाऊपणा करेल. मग त्यांनी आपसात ठरवलं, संगनमत केलं, सिक्रेट त्यांच्या तर 6-7 जणांमध्ये ठेवलं की उद्या आपण वॉच ठेवू म्हणे. आणि मग दुसऱ्या दिवशी 2:15 वाजले की ते हळूच एक डोळा लंच रूममध्ये, पुन्हा आपल्या कामामध्ये, पुन्हा लंच रूमकडे आपल्या कामामध्ये, म्हणजे कामात असल्याचं नाटक करून 1 सेकंदात लंच रूमकडे पाहायचं कोण चाललं आहे काय नाही ते. आणि त्यांचा अंदाज बरोबर ठरला. हे फुकटे साहेब झोड 2:15 वाजता बरोबर त्या रूममध्ये गेले आणि लुटून घेतलं दार त्यांनी. ते मध्ये गेल्यानंतर बरोबर 5-7 मिनिटांनी हे 6-7 लोक गेले त्याकडं. 5 मिनिटांना हे 6-7 लोक जे असायचे ते तिथे गेले आणि त्यांनी त्याला रेड हँड पकडलं आपले डबे चोरून खाताना. आता ह्या 6-7 लोकांना अकस्मात एकदम आलेलं पाहून तो जो फुकट्या होता, झोड साहेब, फुकट खाऊ, त्याला एकदम चपापल्यासारखं झालं आणि त्याचा चेहरा पडला, पांढरा फट्ट झाला तो. तर त्याला बाकीचे म्हणाले, काय साहेब, असं एवढा झोडपणा तुम्हाला शोभत आहे का म्हणे. घरी काय वहिनी तुम्हाला खाऊ घालीत नाहीत का पोटभर? एवढा पगार आहे तुम्हाला आणि आम्हाला मागायचा, आम्ही तुम्हाला म्हणजे ॲडजस्ट केलं असतं. आमच्यापेक्षा दुप्पट पगार आहे तुमचा. काय तुम्हाला वाटायला पाहिजे, जनाची नाही त्याने मनाची तरी वाटावी. दुसऱ्याचं अन्न चोरून खायचं तुम्हाला शोभत आहे का तुमच्या वर्गाला? तुमच्या पोरांनी उद्या असंच केलं तर बायकोला सांगू का, तुमच्या नवऱ्याला जरा पोटभर खाऊ घालत जा, ते आमचे डबे चोरून खातो म्हणून सांगू का घरी येऊन? 6-7 जणांनी त्याला मस्त कॉमेंट्स केल्या. त्याचा चेहरा पडला एकदम. तो सॉरी म्हणायला लागला, पुन्हा असं करणार नाही, उद्यापासून मी पण माझा डबा आणून देईल, पहिली वेळ मला थोडा मोह आवरला नाही खाण्याचा. तर असं म्हणून त्या चौघांनी ते सोडून दिलं, जाऊ द्या म्हणले काय. पण ह्या कथेहून असं सांगायचं की माणसं इतके लाचार असतात, म्हणजे भिकाऱ्यानं सुद्धा मान खाली घालावी इतके लाचार. म्हणजे किती हीन वृत्ती ही, लाचार, लोचटपणा, फुकट खाऊ. तर असे काही लोक आहेत समाजामध्ये.